आपल्याला 9वं सूत्र जे आहे स्वव्यक्तीस प्रोत्साहन व सुप्त गुणाला वाव देणे। आपण एक प्रकारचं जोहरीचं काम करत असतो, जो हिऱ्याला पैलू पाडतो। आपल्या समोर अनेक विद्यार्थी बसलेले असतात, प्रत्येक मूल युनिक आहे। व्यक्तिमत्व विकासांतर्गत आम्ही गायन स्पर्धेचे आयोजन घेतले, त्यानंतर वेशभूषा स्पर्धा घेतली आणि चित्रकला स्पर्धेचे सुद्धा शाळेमध्ये आयोजन केले। गायन स्पर्धेच्या आयोजनामुळे मुलांना एक प्रात्यक्षिक मिळालं आणि ज्या त्यांच्यामध्ये कलागुण असतात त्यांना एक वाव मिळाला। चित्रकला स्पर्धेमुळे त्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य मिळून त्यांना आपल्या सर्वांपुढे अभिव्यक्त होण्याचा एक संधी आम्हाला देता आली। त्यानंतर वेशभूषा स्पर्धा आम्ही जेव्हा घेतली तेव्हा आम्हाला लक्षात आलं की मुलांनी खूप तयारी करून शाळेमध्ये आपापल्या आयडल्स किंवा जे काही आदर्श व्यक्तिमत्व असतील, उदाहरणार्थ जिजामाता असतील किंवा बहिणाबाई चौधरी असतील, यांच्या वेशभूषा करून मुलांनी इथे सादरीकरण सुद्धा 10 सूत्र जोडले। तसं तुम्ही जोडून घ्या। त्याच्यानंतर पहिलं जे सूत्र आहे ते एका पेजवर लिहा। त्याच्यानंतर दुसरं सूत्र ते 10-15 काय जे तुम्हाला जशी विभागणी करायची असेल पेजनुसार तशी ते विभागणी करा। आता पहिले जे सूत्र आहे याच्यात की गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करणे, याच्यात तुम्ही 7-8 पेज सोडले तर प्रत्येक त्याचे 7-8 घटक आहे। त्यासाठी 1-2 पेज वापरा आणि दररोजचा जो उपक्रम होतो तो आजच्या या कलियुगामध्ये जे संस्कार आहेत ते संस्कार कुठेतरी आपण कमी पडत आहोत, किंवा आजकालचं जे युग आहे त्या युगाला साजेचं वर्तन करताना आपण शिक्षक म्हणून किंवा पालक म्हणून किंवा आपणही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस कुठेतरी संस्काराची कमी आपल्यामध्ये झाली आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण वेगवेगळ्या घटना ज्या आहेत त्या समाजामध्ये पाहतो। तर याच मुद्द्याला हेरून आदरणीय स्वामी जे आपले कलेक्टर आहेत त्यांनी 10 सूत्री कार्यक्रमाअंतर्गत जो मुद्दा क्रमांक 4 आहे संस्कारक्षम विद्यार्थी घडविणे, तर यामध्ये जे उपसूत्र आहेत प्रत्येक उपसूत्राला अनुसरून काही मुद्दे या ठिकाणी आपण घेत आहोत। तर यामध्ये संस्कारचे घडवणे, यामध्ये वडीलधाऱ्या गुरुजनांचा आदर बाळगणे, वक्तशीरपणा, चरित्र सद्वर्तन याचे महत्व समजावणे, आई वडिलांना कामात मदत करणे हे आपले सर्व विद्यार्थी घरामध्ये करतात। देशभक्तीपर चित्रपट दाखवणे व त्यावर चर्चा करणे, जे काही देशभक्ती चित्रपट आहेत त्यांची आपण यादी करावी। ते यादीतून जे काही शक्य होतील ते आपल्या वर्गामध्ये आपल्या शाळेमध्ये LED वर म्हणा टीव्हीवर म्हणा ते चित्रपट आपण दाखवायचं काम केलं पाहिजे। त्यानंतर गुरु मातृपितृवंदन कार्यक्रम राबवणे, शाळेमध्ये आई वडील गुरुजी यांचा सत्कार त्यांचं पूजन हा कार्यक्रम होऊ शकतो। त्याचप्रमाणे वर्गामध्ये वयाच्या पहिल्या पानावर शिक्षकाचा फोटो, आईचा फोटो, वडिलाचा फोटो हे सुद्धा आपण त्याचं त्या ठिकाणी दशसूत्रीच्या कार्यक्रमातील मुलींची सुरक्षितता, महिला सन्मान वाढवणे आणि आत्मविश्वास जागृती हा 6व्या क्रमांकाचा मुद्दा आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडाळीच्या इकडे आलेला आहे। मध्ये काय करू शकतो आपण उपक्रम असे घेऊ शकतो की लहानपणापासून स्त्री सन्मान आपण वाढवू शकतो। आपल्या शाळेमध्ये जे काही विद्यार्थी येतात, आता राजू मीना मंच असं न म्हणता मीना राजू मंच आता आपल्या प्रशासनाने केलेलं आहे। मीना राजू मंचची आपल्याला स्थापना करावी लागते। मुलांना मुलींचे कामं सांगितले पाहिजे आणि मुलांना आलटून पालटून कामं सांगितले पाहिजे की त्यांच्यातला जो कमीपणाचा भेदभाव आहे तो दूर झाला पाहिजे, असे उपक्रम आपण राबवू शकतो। नंतर स्वयंशासनाचा जो अभ्यासक्रम स्वयंशासन घेतो आपण शाळेमध्ये, त्यावेळेस आपण स्त्रियांना थोडं झुकतं माप देऊन त्यांना हे देऊ शकतो, आपण भेटे देऊ शकतो। नंतर स्त्री चारित्र्याच्या ज्या काही महान स्त्रिया होऊन गेल्या त्यांच्या वेगवेगळे कार्यक्रम आपण शाळेमध्ये राबवू शकतो। त्याच्यामार्फत स्त्रियांमध्ये आपण ती जनजागृती करू शकतो, मुलींमध्ये लहानपणापासूनच ती भावना वाढीस लावू शकतो की तुम्ही काही कमी नाही आहे। आपण पाहतो की राष्ट्रपती महिला झाल्या, पंतप्रधानही महिला झाल्या, महिला काही कोणत्या क्षेत्रात कमी नाही आहे, ही भावना आपण आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आणि पर्यायाने समाजामध्ये गावकऱ्यांमध्ये म्हणजे आपण अशी चढत्या क्रमाने ती वाढवू शकतो। नंतर आहे CCTV आणि तत्सम साहित्य तंत्रज्ञानाचा वापर करून आपण त्यांच्या बाजूने जे काही हे आहे, आता आपण पाहतो की वेगवेगळ्या घटना घडत असतात, परंतु जर आपल्या स्त्रियांना किंवा मुलींना त्यांच्या अधिकाराची जाणीव असली तर तुम्हाला माहिती आहे भरपूर असे कायदे आहेत जे स्त्रियांच्या बाजूने सरकारने घोषित केले आहेत। इयत्ता पहिलीपासून शिष्यवृत्ती परीक्षेची पूर्वतयारी कशी करता येते यावरती आमच्या शाळेचे सन्माननीय वर्णी सर यांनी काम केलेलं आहे। बघा, इयत्ता पहिलीपासून तर आपल्यापर्यंत 8वीपर्यंत विद्यार्थी आहेत, काही ठिकाणी 10वीपर्यंत विद्यार्थी आहेत। त्या ठिकाणी मुलांना स्पर्धाक्षम विद्यार्थीची
किंवा परीक्षेची तयारी म्हणून आपण त्या ठिकाणी त्यांना वाचनाचं महत्त्व लावायचं आहे. वाचनासाठी आपण अवांतर वाचन त्यांना आपण नवोदय, प्रज्ञाशोध, NTS, NMS इत्यादी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करायची या संदर्भात आमच्या शाळेचे पदवीधर शिक्षक श्री पवार सर यांनी काम केलेलं आहे. त्यांनी असं सुचवलं आहे की आपण ह्या परीक्षेचा तयारी करत असताना आपण कुठली उपकरणं आपण घेतली पाहिजेत. आम्ही त्यावरती काम केलं. ते बघा, साप्ताहिक क्विज म्हणजे जर आठवड्यात आपण एक क्विज किंवा एक प्रश्नपत्रिका आपल्या समोर दिली पाहिजे. स्पर्धा परीक्षेची मॉक टेस्ट घेतली पाहिजेत. वाचन संस्कृतीचा प्रचार केला पाहिजे. चालू घडामोडी सत्र ज्या विषयावरती सखोल अभ्यास केलाय, सत्र समाचार वाचन सत्र, साहित्यिक चर्चा सत्र, विज्ञान प्रयोग, सामान्य ज्ञान फलक, दैनंदिन वाचन, ऑनलाईन सामान्य ज्ञान इत्यादी मुद्द्यावरती आपण या ठिकाणी पण त्याचे नख, दात, केस, त्याचा गणवेश हे तर आपण किमान तपासू शकतो. पहिला आहे मासे. मासे मुलांनी खाल्ले पाहिजे, ते त्यांच्या आरोग्यासाठी खूप उपयोगी आहे. जसं आपण शुक्रवारी शाळेमध्ये प्रत्येक शाळेमधून अंडी देतो, तर त्यांना दररोज जर आपण त्यांना सांगितलं की दिवसातून एक जरी अंड खाल्लं तर ते त्याच्या शरीरासाठी उपयुक्त. माझ्याकडे मुद्दा होता स्वच्छतेच्या आणि जबाबदार नागरिकत्वाच्या सवयी निर्माण करणे. तर स्वच्छता म्हटली तर त्याच्यामध्ये वैयक्तिक स्वच्छता, नंतर आपल्या परिसराची स्वच्छता, त्या दृष्टीने काही उपक्रम सुचवलेले होते. स्वच्छतेच्या कामांची चेकलिस्ट बनवणे म्हणजे मुलांना सांगायचं की दररोज सकाळी शाळेत येण्यापूर्वी तुम्ही स्वच्छतेचे जे काही कामं करतात त्याची एक चेकलिस्ट बनवा. जसं की शौचाला जाणे, दात घासणे, आंघोळ करणे, स्वच्छ कपडे घालणे, दात घासणे, नंतर केस विंचरणे, नखे कापणे, ही चेकलिस्ट त्यांनी बनवून एका त्यांच्या म्हणजे मिररजवळ, आरशाजवळ त्यांनी ती लावायची आणि येताना ती चेक करायची किंवा आपण खरंच सगळं आपले जे स्वच्छतेचे काम आहे ते केले. विषय जो आहे आमच्या शाळेला जो विषय मिळाले आहे तो आहे नवशिक्षण पद्धती आणि अद्ययावत ज्ञानमय शिक्षक तयार करणे. तर बघा, NEP 2020 मध्ये बरेचसे बदल म्हणजे आधीचे जे आपण शिक्षण आयोग बघितलेले आहेत, जी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणं पाहिलेले आहेत, त्याच्या तुलनेत आताच्या शिक्षण पद्धतीमध्ये भरपूर बदल झालेले आहेत. कारण आता शिक्षणाची आधुनिक साधनं तयार झालेली आहेत, तंत्रज्ञानाचा वापर या शिक्षणामध्ये येत आहे. त्यामुळे आता आपल्याला शिक्षकांना देखील आपल्यामध्ये काही बदल घडवून आणायचे आहेत. नवशिक्षण पद्धती आपल्याला स्वीकारायची आहे आणि आपल्या ज्ञानामध्ये आपण अद्ययावत राहण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. तर काही मुलींचा अभ्यास, तर जग जवळ येत आहे, जग झपाट्यानं बदलत आहे आणि आपल्या शैक्षणिक धोरणाचा एक उद्देश आहे की आपण ज्या ट्रेनिंग आपलं अध्ययन निष्पत्तीचं झालेलं आहे त्याच्यामध्ये एक मुद्दा होता की जागतिक दर्जाचे विद्यार्थी आपल्याला, कारण सर्व गोष्टी या गुणवत्तावरतीच आहे. बरोबर आहे की? कारण आपले जे अधिकारी असतात मोठे मोठे, आपलं ते मागे गाणं पण आलं होतं, गुणवत्ता आहे ना, ध्यास आमचा गुणवत्ता. तर आपले सर्व ध्यासच असं गुणवत्ताच असलं पाहिजे. तर असं एक गुणवत्ता हा खूप महत्वाचा असा मुद्दा आहे. तर ह्या गुणवत्ता विषयी बोलताना गुणवत्तेची काय आपल्याला एक स्पेसिफिक व्याख्या तर आपल्याला अशी करता येते, असं तुम्ही सांगू शकता का की गुणवत्तेची? आमच्याकडे मुद्दा आलेला आहे. 7वा मुद्दा आहे कौशल्यपूर्ण स्वावलंबी विद्यार्थी घडवणे. त्यातील उपमुद्दे आहेत कोणते ना कोणते कौशल्य शिक्षण देणे, विविध उद्योग व्यवसायांची ओळख करून देणे, स्वतःची कामे स्वतः करण्याविषयी प्रोत्साहन देणे, श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व समजावून सांगणे, स्वकष्ट स्वअर्जत यांचे महत्त्व समजावून देणे. म्हणजे आपण जो विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करतो त्यामध्ये आतापर्यंत जे आपण चाललेलं आहे की पारंपरिक जी शिक्षण पद्धती आहे ही फक्त ज्ञानार्जन करतो, पण आपल्याला त्याच्याबरोबर ज्ञानार्जनासोबतच त्यांच्यामध्ये वेगवेगळे कौशल्य रुजवायचे आहे आणि ही काळाची रचनात्मक शिक्षण देणे. पहिला पॉइंट आहे गीत मंच उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी. उर्दू मध्ये गीत मंच पर इस सरगर्मी का मौसर निफाज. शाब्दिक खेल, गणिती कोड़े, शब्द कोड़े और इतर उपकरण, जबानदानी के खेल और रियाजी की पहेलियां, लफ्जी पहेलियां, भाषा, गणित, विज्ञान और अंग्रेजी पेटीचा अध्यापनात नियमित वापर, जबानदानी, रियाजी, साइंस और अंग्रेजी के हिसाबी संदूक का तदरीस में बाकायदा इस्तेमाल. 5वी आणि 8व्या वर्गासाठी जे आहे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, ज्यासाठी की इयत्ता 5वी आणि 8व्या वर्गाचे विद्यार्थी पात्र असतात. त्यानंतर आहे MTS म्हणजे
प्रज्ञाशोध परीक्षा. त्यासाठी यावर्षी आम्ही इथं दुसऱ्या वर्गापासून जवळपास 25 विद्यार्थी या परीक्षेसाठी बसवले होते. 8व्या वर्गासाठी आहे स्कॉलरशिपची परीक्षा, तसेच 5व्या वर्गासाठी सुद्धा स्कॉलरशिपची परीक्षा आहे. आणि MTS आणि ह्या ज्या 5व्या आणि 8व्या वर्गासाठी ज्या स्कॉलरशिप परीक्षा आहेत, जसं की 8व्या वर्गासाठी पूर्व माध्यमिक स्कॉलरशिप परीक्षा आणि 5व्या वर्गासाठी पूर्व उच्च प्राथमिक स्कॉलरशिप परीक्षा. तर ह्यांचा सिलेबस किंवा यांच्या प्रश्नपत्रिका आपण बघितल्या आणि आता जे क्लास 3च्या पोस्टसाठी ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांचा सिलेबस जवळपास 80% मॅच होतो. म्हणजे आणि त्यानंतरची जी मुख्य परीक्षा आहे, मी असं म्हणणार त्या परीक्षेला की जी NMMS ची परीक्षा आहे, ही शालेय स्तरावरची एक रुतल काटा दिसल वाट तुझी, ओ झोकून आशा चालत राहा तू, गाडून टाक भीती. ते आहे 5 नंबरचं आनंददायी नाविन्य पूर्ण व रचनात्मक शिक्षण देणे. त्यामध्ये उपघटक आहे मनोरंजन, कृतीयुक्त गीते व गोष्टी यांचा वापर. तर याचा वापर कशासाठी, जेव्हा आपण रोज शिकवण्याच्या याच्यामध्ये कृतीयुक्त गीते व गोष्टी यांचा वापर करतो, त्यातून जे शिक्षण आहे ते आनंददायी आणि सुलभ होते. तर गोष्ट किंवा एखादी गाणी वगैरे हे कृतीतून जर आपण मुलांना शिकवलं तर ती जी अध्ययन प्रक्रिया आहे ती सुलभ होते. तर हे जे आहे त्याच्यामध्ये आपण मराठी, गणित, इंग्रजी हे सुद्धा विषय त्यामध्ये विद्यार्थी घडवणे. तर त्याच्यामध्ये उपसूत्र जे आहे की आरोग्यविषयक साप्ताहिक मासिक व्याख्यान ठेवणे. तर हा उपसूत्र सरांनी मला सोपवलेला आहे. तर मला फार आनंद झाला की या चिमुकल्यांच्या आरोग्याबद्दल आपण त्याच्या आरोग्याचा विचार करतच असतो, पण एखादी जबाबदारी आपल्यावर दिल्यानंतर आपण ती फार जबाबदारीने पार पाडतो, हेही तितकंच महत्त्वाचं असतं. तर आरोग्यविषयक व्याख्यानासाठी आम्ही जे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मागणी येथे गेल्या 25 जानेवारीला आम्ही एका सत्राचं आयोजन केलं होतं. तर त्या सत्रामध्ये हळदी कुंकू, माता पालक सभा, त्याचबरोबर आम्ही हे व्याख्यानमाला आयोजित केली होती. यासाठी आम्ही मागणी गावातील परिचारिका, अंगणवाडी सेविका आणि त्या गावचे जे माजी विद्यार्थी जे आता की हल्ली डॉक्टर आहेत ते विशाल काळे, त्यांना आम्ही आमंत्रित केलं होतं. आणि त्यांनी या व्याख्यानमालेमध्ये विद्यार्थ्यांना, माता पालकांना खूप छान प्रकारचं असं मार्गदर्शन व IT सक्षम विद्यार्थी तैयार करणे. त्यामध्ये सर्वात अगोदरचा जो मुद्दा आहे डिजिटल शाळा निर्मिती व ई-लर्निंग पद्धत, मतलब डिजिटल स्कूल की तकलीफ और शाळांचे मॉडेल. प्रत्येक शाळेला डिजिटल शाळा बनवण्यासाठी ठराविक धोरण आखणे, यामध्ये स्मार्ट बोर्ड, प्रोजेक्टर आणि इंटरनेटचे अद्ययावत तंत्रज्ञानाचा समावेश. जसे ई-लर्निंग प्लॅटफॉर्म एकत्रीकरण, शाळांमध्ये ई-लर्निंग टूल्सचा वापर करणे, AI आधारित शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने वैयक्तिक शिक्षण अनुभव निर्माण. सर्व शिक्षक मित्र, तुम्ही मित्र हो, आपण 10 सूत्री कार्यक्रमांची ची कारणमीमांसा आहोत आणि चर्चा आपण करत आहोत. कालच साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या शाळेवर असा कार्यक्रम करायचा आहे. खूप मोठं दडपण होतं की एका दिवसात काय करता येईल, परंतु जसं करता येईल तसं करूया असं म्हणून जेव्हा साहेबांनी आमच्यावर पहिला विश्वास टाकला की उपक्रमशील आणि गुणवत्तापूर्ण शाळा, हे आम्हाला साहेबांनी जे त्यांनी तेवढं त्यांच्या विश्वासानं हे काम दिलं होतं, तेवढंच विश्वासाला पुरेल एवढं माझ्यामध्ये तरी आम्ही काम करण्याचा आज प्रयत्न केलेला आहे. चुका झाल्या असतील निश्चितपणे सर्वांनी माफ करावी. आणि आज सर्व शिक्षक बंधू, सर्व महिला शिक्षिका, आदरणीय केंद्राचे केंद्रप्रमुख श्री भोंबे साहेब, श्री रोहिले सर, श्री पाटील सर, सर्व ग्रेडचे मुख्याध्यापक, प्रशालेचे सहशिक्षक सर्व उपस्थित राहिलात आणि दशसूत्री कार्यक्रम यशस्वीपणे करण्यासाठी आपण इथून शिदूर घेऊन जातो. तो करण्यासाठी आपल्याला शुभेच्छा देतो आणि सर्वांनी कृपया सस्न भोजनाचा आनंद घ्यावा, आस्वाद घ्यावा आणि एवढ्याच सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्वांचे आभार मानतो आणि अध्यक्षाच्या वतीनं, प्रमुख पाहुण्याच्या वतीनं कार्यक्रम संपला.